इथले नाही आहे ते हिंगोलीचे आहे तर त्यांचं पार्सल त्यांच्या गावीच पाठवलं शेतकरी इतके परेशान आहे का नाही, भयानक परेशान आहे. खर्च खूप आहे, सोयाबीनले खर्च खूप आहे. 15-15 हजार रुपये एकरी 20,000 रुपये खर्च येऊ लागला. 3 पोते 4 पोते सोयाबीन पिकते आणि 4,000 भाव आहे. घाट्यात आहे सगळं शेतकरी, घाट्यात आहे. सरकार तो इटाली मार के बढ़ गया ना गोवा के जैसा। क्यों क्या है उसमें? कुछ भी नहीं ना। काश्तकार का भाव आ रहा है, गम गिर गए, काश्तकार काम नहीं कर रहे, सब गाड्या खड़े हुए। काय होणार आहे? आमचे वावर खडून गेले, ते नाही भेटलं आम्हाला. पुलाची अवस्था आहे ते नाही झालं. आमच्या लोकांची लिहिली आहे तिकडे त्या परिसरात लोकांची. काय फायदा 15 वर्षापासून? स्थिती अशी आहे की आजपर्यंत BJP सरकारनं जे बोललेलं आहे त्याबद्दल त्याने काहीच दिलेलं नाही आहे. गरिबाला चिल्लर पैसे देऊन थांबवलेलं आहे. BJP सरकार जे आहे थुल थाप मारून राहू राहिली सध्या. जसं बाळासाहेब उद्धव साहेबांना जे कर्जमाफी केली तेव्हापासून कास्तकाराला मोठी रक्कम कुठे मिळालेली नाही आहे. आपण पाहता संघर्ष TV आणि मी पवन आडे संघर्ष TVमध्ये आपलं स्वागत करीत आहोत. मित्रांनो, आज आपण आलो आहोत हर्सुल या गावी. हर्सुल हा यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस तालुक्यातील गाव आहे आणि येथील नागरिकांची आपण प्रतिक्रिया घेणार आहोत की काय म्हणतात नागरिक, कोणाचं कौल काय आहेत, या नागरिकांची कौल काय आहेत, कोणाकडे आहेत, भाजपकडे आहेत की काँग्रेसकडे आहेत की दुसऱ्या पार्टीकडे आहेत, कोणकोणती पार्टी फाईटमध्ये आहेत आणि कोणकोणाला साथ देणार आहेत, हे आपण जनतेकडून जाणून घेणार आहोत. चला तर सर नमस्कार. यावेळेस मोदी सरकार म्हणते 400 पार आणि महाविकास आघाडी काँग्रेस सरकार म्हणते की तडीपार. आपण काय सांगू इच्छिता? आणि काय सांगावं आता, कास्तकार लोक आमच्या परेशान. आम्हाला माहीत आहे आमचा पूल नाही झाला किती वर्ष, 15 वर्षापूर्वी आम्ही 100-200 कास्तकार तरसतो होत्या पुलापायी. आम्ही काय सांगू आम्ही? अच्छा, मोदी सरकारने कास्तकाराला काही सहकार्य केलं? काहीच नाही केलं सहकार्य. काय सहकार्य केलं? मालाला भाव नाही, काही नाही. काय बोला याच्यावर आता? काही कास्तकार तर म्हणते आम्हाला 2,000 रुपये देते 4 महिन्याकाठी. 2,000 काय होणार आहे? आमचे वावर खडून गेले, ते नाही भेटलं आम्हाला. पुलाची अवस्था आहे ते नाही झालं. आमच्या लोकांची लिहिली आहे तिकडे त्या परिसरात लोकांची. काय फायदा 15 वर्षापासून? मोदी सरकारने दाम दुप्पट करणार होतो शेतकऱ्यांचं. काय केलं? काय दिलं? वाटतंय का? आश्वासन द्यायला लोक काय करायला? बाकी आश्वासन काय व्हावं लागलं? गेले बाहेरनं प्रश्न सुटला, बाहेर लोक जनतेचा प्रश्न सुटला ना. सुटलाच नाही तर काय करावं? 15 वर्षापूर्वी आम्ही झुललावलो त्या पुलासाठी. आमचा पुला बेहतर रस्ता आम्ही. यावेळेस तर मोदी गॅरंटी म्हणते, माझी गॅरंटी आहे, मी सर्व करणार. कायची गॅरंटी आहे? गॅरंटीवर विश्वास का? गॅरंटीवर विश्वासच नाही. जे शेतकऱ्यांसाठी दाम दुप्पट करणार होते केलंय की काय? काहीच करू शकत नाही. काय करणार आहे? हो. काय सांगू इच्छिता एक शेतकरी म्हणून? काय सांगू इच्छित? शेतकरी जावं मी काय सांगावं तुम्हाला? बस बोललो मी आता एवढं. याच्यावर काय बोलायचं? किती एकर शेती आहेत आपल्याकडे? आमच्याकडे 8 एकर. पीक पाणी काय केलं होतं? काही नाही, यंदा पण बरबाद आहो मी. पुरात पहिले शेतातून पूर गेल्यानंतर तुरीच्या वेळेस निसर्गाने साथ नाही दिली. हो. काय आहे यंदा? काहीच नाही. मला लय भाव नाही. काय करावं? कर्ज टाल्यान झालेलं आहे. याच्यावर काय सांगावं तुम्हाला? सर आपण काय करता? मी कास्तकार आहो. शेतकरी. काय कशी काय परिस्थिती यावेळेस? परिस्थिती अशी आहे की आजपर्यंत BJP सरकारनं जे बोललेलं आहे त्याबद्दल त्याने काहीच दिलेलं नाही आहे. गरिबाला चिल्लर पैसे देऊन थांबवलेलं आहे. BJP सरकार जे आहे थुल थाप मारून राहू राहिली सध्या. जसं बाळासाहेब उद्धव साहेबांना जे कर्जमाफी केली तेव्हापासून कास्तकाराला मोठी रक्कम कुठेच मिळालेली नाही आहे. म्हणून आमच्या इकडे अशी व्यवस्था केलेली आहे या विधानसभेमध्ये. वाशिम आणि यवतमाळमध्ये उद्धव साहेबाची सीट आणायची आहे. उद्धव साहेबाची का बरं? त्याने भरपूर मदत केली आहे कास्तकाराला. कास्तकार खुश आहेत त्याच्या सरकारनं. जसं कसं आता फूट पडून लोक बाहेर गेलेले आहे त्यामुळे उद्धव साहेबाला जे याच्याबद्दल जे परिणाम झाले त्याच्यावर कास्तकार खूप नाराज झालेले आहे. त्याच्या सरकारमध्ये कास्तकार खुश होते आणि याच्या पुढेही त्याची सरकार यावं म्हणून त्याच्या मागेच सध्या जनता आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी उद्धव ठाकरेंना साथ देणार, बिलकुल देणार. आणि संजय देशमुखलाच यावर्षी जास्त मतदान होईल. मोदी म्हणते की उद्धव ठाकरेची सेना ही नकली सेना आहे. नकली सेना नाही आहे. त्याने जे सेवा दिली आहे त्याच्यावर लोक नाराज होऊन फूट पडून त्याला जे पद मिळाले नाही त्यामुळे ते लोक नाराज होऊन पळून गेले. उद्धव साहेबाला एकटे टाकून गेले. त्यामुळं कसं झालं, आता नेहमी सरकार फुटणं योग्य नाही आहे. कास्तकाराचे नुकसान होत आहे. त्याच्यामुळे उद्धव साहेबाची सरकार आहे तेच सरकार चांगली आहे. तेच चांगली सरकार उद्धव साहेबाचीच व्हावे अशी आपली इच्छा आहे. का मोदी सरकारशी का नाराज आहात?
त्यानं कास्तकाराला भाव दिला नाही, कास्तकाराला थांबून ठेवलेला आहे सर्व. गरीब कास्तकार सर्व मरून जात आहे याच्यामध्ये. भावबाजी नाही, काही नाही. लोकांचे माल चिल्लर भावात विकायचं काम पडत आहे. त्याच्यामुळं कास्तकार खूपच नाराज आहे त्याच्यावर. शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करणार म्हटलं होतं मोदींनी. केलं नाही, दुप्पट नाही, पण त्याच्यापैकी निम्मे करून टाकलं सरकारनं. निम्मे करून टाकलं. हो. सर आपण काय करता? बोला काय मी करता? शेती करतो. शेती कशी काय उत्पन्न? काय आहे उत्पन्न थोडं कमी आहे, पण भावाला हे नाही, परवडलंय की काय? काही परवडलं नाही. मोदी सरकारने 2014 मध्ये सांगितलं होतं दाम दुप्पट करणार, झालंय की काय? काहीच नाही झालं. नाही झालं. चला भाऊ, आपण काय करताय? मी शेतकरी आहो. अच्छा. शेतकरी आहो मी. आता कसं माला गेलाले भाव पाहिजे होते तसे भाव नाही भेटू लागले. सोयाबीनले, कापसाले भाव नाही भेटू लागले. शेतकऱ्याचा माल निघाल्यावर भाव येते, व्यापाऱ्याचाच फायदा आहे. हे सरकारनं धोरण सुधारलं पाहिजे. शेतकऱ्याला कापसाले, सोयाबीनले भाव दिलं पाहिजे. तुम्ही असे 2000 हे असे पैसे दिल्यापेक्षा शेतकऱ्याला भरपूर असे भाव द्या. काहीच गरज नाही तुम्हाला पैसे द्यायची. तसे पैसे दिल्यापेक्षा तशी मदत दिल्यापेक्षा तुम्ही शेतकऱ्याच्या मालाला भरपूर भाव द्या. शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही, शेतकरी नाराज आहे. शेतकऱ्याचे कोणते कामं होत नाही. आणि त्याच्यात काय शेतकरी जर खुश असला ना तर एकदम चांगलं होते. पण आता काय शेतकरी इतके परेशान आहे का नाही, भयानक परेशान आहे. खर्च खूप आहे. सोयाबीनले खर्च खूप आहे. 15-15 हजार रुपये एकरी 20,000 रुपये खर्च येऊ लागला. 3 पोते 4 पोते सोयाबीन पिकते आणि 4,000 भाव आहे. घाट्यात आहे, सगळं शेतकरी घाट्यात आहे. त्यासाठी मालाले भाव पाहिजे. मालाले भाव असला शेतकरी सुखी तर देश सुखी, असं आहे ते. बाकी काहीच नाही आहे. विश्वास मोदी सरकारवर आहे की काँग्रेस सरकारवर, असं काय वाटतं तुम्हाला? तसं म्हणजे सरकार चांगलं आहे, सरकारचं बद्दल नाही आहे. पण कसं आहे, शेतकऱ्याला भाव दिला पाहिजे. बाकी हेच आहे. सरकारवर एवढी नाराजी आहे शेतकऱ्याची, बाकी तसा काही विषय नाही. पण शेतकऱ्याची नाराजी आहे सरकारवर. यंदा काय करणार मग? यंदा कसं आहे आपला जवळचा नेता पाहिजे. काही ना काही आपलं आता 15 वर्ष झाले समजा होते ते, पण तेवढे काही विकास झाला नाही. आपल्या इकडल्या क्षेत्राचा विकासच झाला नाही. विकास करासाठी आपला म्हणजे पायनीचा नेता पाहिजे, जवळचा नेता पाहिजे. आपल्या जवळचे संजय भाऊ देशमुख आहे. हे खालच्या म्हणजे यायले सगळी एकदम जमीन लेवलची माहिती आहे. तर ते सगळा विकास करू शकते. भलेही ते सरकार नाही आलं वरी तरी पण त्याची गॅरंटी आहे की ते विश्वास आहे त्याचं काम करू शकते. आता हे सरकारमध्ये राहून बी कामं नाही होऊ लागली, पण हे नेता काम करू शकते. आम्हाला असं वाटते बा, असं म्हणून संजय भाऊले मतदान द्यायचा आम्हाला विचार झालेला आहे पूर्ण याचा गावाचा. नमस्कार. काय करताय आपण? ये ट्रैक्टर किसान है. कैसे क्या किसान खेती खेती क्या है, बारिश के सब ये लफड़े चालू है. सरकार साथ दे रहा है या नहीं? सरकार का साथ दे रहा है. सरकार तो बटेटा मार के बढ़ गया नाग हवा के जैसा. क्यों? क्या है इसमें कुछ भी नहीं. ना काश्तकार का तो भाव आ रहा है, गम गिर गए. काश्तकार काम नहीं कर रहे, सब गाड़ियाँ खड़े हुए. सब लेने के देने, बारिश ऊपर से आ रही है. दाम अच्छा है या नहीं? दाम का पहिले कापसाचे भाव काय होते? कापसाचे 10,000. आता 7वर आला निकाल. अच्छा. जीएसटी वाढले तर येत नाही काय. आणखी सोयाबीनले भाव नाही, तेल वाढले कायचे. मग यावेळेस कोणाच्या बाजूने आपण? BJPच्या बाजूने या काँग्रेसच्या बाजूने? काँग्रेस, शिवसेना. तर माझं दुकान आहे. यंदा मग काय कौल असणार आपलं? यंदा कौल हेच महाविकास आघाडीचंच कौल असणार आहे. का बरं महाविकास आघाडी? महाविकास आघाडी म्हणजे इथून आज राजश्री पाटील जे आहे हे एक सक्षम उमेदवार आहे, पण इथले नाही आहे. इथले नाही आहे ते हिंगोलीचे आहे. तर त्यांचं पार्सल त्यांच्या गावीच पाठवलं जाईल. साडी चोळी बांधून जे काय असेल ते, जे इकडलं महाविकास आघाडीचे जे अधिकृत संजय देशमुख जे उमेदवार आहे हे चांगले बहुमताने 2-2.5 लाख मताने निवडून येतील एवढी अपेक्षा आहे बस. का बरं असं का वाटते म्हणजे कारण म्हणजे इथले आहे ते प्रॉपर इथले आहे ना. आता तिकडले आपल्याला जर कोणती समस्या असली तर आपण हिंगोली जाणार आहे का? आपण इथं दिग्रस हर्सूल मग इथूनच जाणार आहे ना. हिंगोलीला कोण जाऊ शकणार नाही. तर त्याबद्दल इच्छा इथं जर सक्षम उमेदवार जर अधिक लोकलचा जर निवडून दिला आपण तर कदाचित येऊ शकते. पॉसिबिलिटी आहे त्यांची. नॉर्मल आपण काय करताय? आपण काय करताय? शेती करताय. कशी काय शेती? चांगली आहे. किती काय उत्पन्न झालंय? दाम दुप्पट काय भेटलं? उत्पन्न काही नाही. यावर्षी पाण्यामुळे सर्व नुकसान झालेलं आहे. काही पाणी आले, खरडून गेले शेत, त्याच्यामुळे काही आपल्याला भेटले नाही.
काही मोदींनी शेतकऱ्यांचे दाम दुप्पट करणार, उत्पन्न दुप्पट करणार सांगितलं होतं. काय वाटतं? नाही, ते दानरूपच नाही आहे. आपला जी शेती जी होती त्या पाण्यामुळे खरडून गेलेली आहे. त्या इमे काढले, त्यामुळे आम्हाला भेटते म्हणे, पण ते आजपासून आम्हाला भेटले नाही. विमा पण भेटले नाही नाही. भेटला नाही विमा. हो. विमा काढला, विमा शेती पूर्ण खरडून गेली. नाही, नाल्याच्या काठची खरडून गेली ना. हो. हो, दोन्ही साईडची खरडून मग गेली. विमा तरी भेटला नाही. विमा नाही भेटला. हो. ते खर्डीचे म्हणून भेटले 6,000 रुपये. खरडीचे फक्त 6,000. 6,000 भेटले, बाकी इथे काहीच नाही भेटलं. किती एकर शेती होती? 5 एकर 5 एकर शेती होती. उत्पन्न किती झालं? काय लावलं होतं? उत्पन्न म्हणजे काही कापूस होता, काही सोयाबीन होतं. उत्पन्न जसं दरवर्षी उत्पन्न होतं तसं उत्पन्न नाही झालं यावर्षी. जवळपास मला 1-1.5 लाखाचं 2 लाखापर्यंत उत्पन्न होतं ते, पण उत्पन्न यावेळेस झालंच नाही. झालं. 1-1.5 लाख 1 लाखापर्यंत झालं 5 एकरात. परिस्थिती कशी गंभीर आहे? हो, गंभीर आहे आता परिस्थिती, कारण त्याच्यामुळे पिकले नाही म्हणून. मग यावेळेस कोणाच्या बाजूने आपण? काँग्रेस सरकार की बीजेपी सरकार? आता EGP सरकार, आता सरकार कोणतंही राहिलं हो तरी आपल्याला काय जे द्यायचं तेच देणार आहे. त्याच्यामुळं आता ते आम्ही 1 रुपयावाला ते विमा काढला, त्याचे पैसे येणार होते, ते आलेच नाही. आता मग मोदी सरकार द्यायला लागला, पण कुठं अडकायला लागले हे नाही समजा लागलं. तसे आमचे पुस्तक सर्व आम्ही हे मारून घेतले, एंट्र्या मारून घेतलेले, पण KYC केलेली आहे, पण अजून पण आलेच नाही.